हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर. आणि आज आहे सॅटर्डे, उद्याची पण संडेची सुट्टी. आज मुलांची शाळा 12 वाजता सुटते, तर 11 वाजलेले आहेत. घरातली कामं आवरता आणि आज आम्हाला एके ठिकाणी जायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुम्हाला कळेलच कुठे जायचं आहे ते. आणि त्याच्या आधी आम्हाला जायचं आहे झुडिओला, कारण थोडी शॉपिंग करायची आहे. जर झुडिओमध्ये काही भेटलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करावी लागणार. बघू 1 तासात किती शॉपिंग होते ते. मुलांना यायच्या आधी सगळं करावं लागणार. आता तुम्ही म्हणत असाल ही मुलांना का घेऊन जात नाही, कारण मुलांना घेऊन गेलं की त्यांची सारखी पळापळ चालू असते आणि मग त्या गडबडीत माझं त्यांच्याकडे लक्ष असतं. मग मी काहीतरी विसरते किंवा काहीतरी घ्यायचंच राहून जातं. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चला भेटूया. बाय. तुम्ही हे म्हणले ना, मी हे केलं. सो फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत झुडिओमध्ये. थोडीशी शॉपिंग केली माझ्यासाठी, आता पिल्लांसाठी बाकी आहे. ती बघू काय भेटते काही नाही. ती खूप छान कलेक्शन आहे सध्या झुडिओमध्ये, पण माझी साईज मला भेटली नाही. बघू नंतर कधीतरी घेऊ. आणि बघूया पिल्लांसाठी काय भेटते काही नाही ते. हा खोला बरं एक. नाही ते असं स्ट्रेचेबल कापड. हां, हे ब्लॅक छान होते हो. आपण त्या दिवशी बस तिकडे घेतले. पण हे 7 to 8 इयर्स आहे. 9 to 10 इयर्स, 13 to 14 इयर्स. सो फ्रेंड्स, झुडिओमध्ये काही शॉपिंग केली, काही गोष्टी भेटल्या, काही गोष्टी नाही भेटल्या. नक्षूसाठी सेट भेटले, पण दीदीसाठी काहीच नाही भेटलं. बाकी माझी शॉपिंग वगैरे झाली आणि आता झुडिओला बाय बाय करायची वेळ झालेली आहे. 12 वाजले. मुलं पण शाळेतून येतील, त्यांना घेऊन आम्ही आता निघणार आहोत. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय. तर फ्रेंड्स, आम्ही झुडिओवरून रिटर्न आलो आहोत आणि बघितलं तर गेटवर मुलांना घेऊन त्यांच्या टीचर उभ्या होत्या. त्यांना वाटले हे विसरले की काय मुलांना घ्यायला यायचं, पण आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न केला, पण थोडा उशीर झाला. 12:15 वाजलेत आणि टीचर त्यांना घरी घेऊन आल्या होत्या, पण त्यांना लॉक दिसलं आणि ते परत रिटर्न निघाले होते. व काय बोलले टीचर? घरी सोडून येतो. पण मग का बरं तुम्ही परत चालले होते? मम्मी असू दे. चला आता आपल्याला जायचे. बोल चला. असं असतं. चलो बाय. बब्बू, टिफिन फिनिश केला? आवडली तर भाजी छान होती. सगळी खाली. नकल पाणी येतंय. टीचर काय बोलल्या? हा, मम्मी नाही. कुठं गेली मम्मी? कुठं? फिरायला गेली बबूला सोडून. चला आता आपल्याला भूर जायचंय. माहितीये का कुठे जायचंय? दक्षू, कुठे जायचंय माहितीये का? कुठे जायचंय? चला तर मंडळी, झुडिओवरून आलोय आम्ही. थोडीशी शॉपिंग झाली, थोडी बाकी आहे, पण बघू करू नंतर. आणि आता जायचंय आम्हाला एके ठिकाणी. व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला कळेलच कुठे जायचंय. तर चलो बाय बाय, भेटूया नंतर. तर फ्रेंड्स, शेवटी सगळं आवरून आम्ही आता निघालेलो आहोत आणि कधीच सांगते जायचंय. तर आता सांगते कुठे जायचंय ते. तर आम्ही ओतूरला निघालेलो आहोत आणि ओतूरला माझे दीर असतात, म्हणजे सचिनचे भाऊ. आणि
त्यांनी खूप वेळा आम्हाला बोलवलं पण जायचं काही मुहूर्त लागत नव्हता. शेवटी आज निघालो. मागच्या वेळेस गेलो होतो, मला वाटतं 2 महिने झाले असतील तेव्हा आम्ही विघ्नहर्ता ओझर करून आलो आणि तेव्हाच आम्हाला लेण्याद्री आणि शिवनेरीला पण जायचं होतं, पण काही कारणांमुळे जमलं नाही, कारण तेव्हा त्यांचं लहान बाळ आहे तर ते सगळं ॲडजस्ट करूनच निघावं लागतं. आणि ह्यावेळेस निघालोय तर बघू आता, उद्या जायला जमलं तर उद्या जाऊ, नाहीतर अशी सुट्टी स्पेंड करायची आणि परत यायचं. परत मंडेपासून शाळा. दक्षू झोप आला का बाबू? नाही आला झोप? नाही. कसं काय बडं? स्कूलला जायचं का? कुठे जायचं? कुठे चाललो आपण? काकाकडे? बर. काकाच्या घरी कोण कोण आहे अजून? नक्षू, काकी, अजून? चलो बाय बाय. बाय बाय कर. असं पण ना. चलो चलो, टोल गेट टोल गेट. दक्षू, याला काय म्हणतात माहिती का? टोल गेट, टोल नाका. सो फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत इकडे राजुरीला. ओतूरला जायच्या आधी आम्ही इकडे आलो होतो, कारण इकडे माझ्या मामाचं घर आहे आणि तिकडे रस्त्यातच आहे म्हणून आम्ही निघालो होतो. दक्षू, सीट बेल्ट किती वेळ वाजणार आहे आता? चला तर मग त्यांच्या घरी जाऊ आणि ओतूरला निघू. पिल्लं पण झोपली होती, आता उठले. तर फ्रेंड्स, ही जी मोठी बिल्डिंग तुम्हाला दिसते मागे, त्या बिल्डिंगमध्ये मी 12वी नंतर CETचे क्लास केले होते. आळे फाट्याकडून राजुरीकडे जाताना लागते ही बिल्डिंग. आणि आम्ही संगमनेरवरून इकडे येताना माझ्यासोबत माझी काकू, माई म्हणतो आम्ही तिला, माई होती सोबत, पण ती म्हटली की मला घेऊ नको फोटोमध्ये. तिला काही घेतलं नाही व्हिडिओमध्ये. आणि तिचं माहेर आहे इकडं राजुरीमध्ये आणि तिला सोडवायला आलो होतो. आता तिला तिथं सोडवलं, थोडा वेळ थांबलो, चहा वगैरे झाला आणि आता आम्ही ओतूरकडे निघालो आहोत. बराच उशीर झालाय पण पोहोचलो. इथून खूप जवळ आहे ओतूर, तर बघू 10-15 मिनिटात पोहोचू तिथे. पिल्लं झोपली होती, थोड्या वेळ उठली, थोड्या वेळ खेळलो, मग आलो. तिथे काही शूट केलं नाही त्यांच्या घरी, कारण जमलंही नाही आणि मोबाईल गाडीतच राहिला होता. चला तर मग तिथं पोहोचल्यावर बोलू. बाय बाय. सो फ्रेंड्स, संतोषच्या घरी पोहोचायच्या आधी आम्ही आता रस्त्यात मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहोत. त्यांचं घर इथून जवळच आहे, पण पोरांना भूक लागली होती, नंतर सचिनलाच लागली होती म्हणून आम्ही थांबलो. आणि मिसळ छान भेटते म्हणून मिसळ ऑर्डर केली. त्यांचा मेन्यू आहे रस्सा वडा. तर चला खाऊ आणि जाऊ. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ते फर्स्ट फ्लोअरवर राहतात. डायरेक्ट जाऊ आणि सरप्राईज देऊ. थोडं म्हणता म्हणता खूपच झालं हेवी खाणं. मिसळची टेस्ट वॉज गुड. चला डायरेक्ट वरती भेटू.
आता आम्ही आलेलो आहोत वरती टेरेसवर पतंग उडवायला. केळी कशा दिसताय बाप रे. पतंग तुटला आणि पडला. सो फ्रेंड्स, आम्ही पतंग उडवून झाला आणि संध्याकाळच्या वेळी भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आलो होतो. खूप फ्रेश भाजीपाला भेटतो इकडे, तर भाजीपाला घेतला आणि तिथून घरी जाणार आहोत सरळ. फ्रेंड्स, असा होता आजचा दिवस आणि सगळं आवरलंय. आवरता 12 वाजलेत, जवळपास गुड मॉर्निंगच झाली. तरी पण गुड नाईट, स्टे ट्यून अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.